धारावीमध्ये अशोक मिल कंपाऊंडमध्ये कमर्शियल गारमेंट आणि जिमला पहाटे 3:45 वाजेच्या सुमारास आग लागली होती। याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या। अतिशय दाटीवाटीच्या परिसरातही आग लागल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत होती आणि या आगीत एकूण 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आग पूर्णपणे नियंत्रणात आली असून कुलिंगचं काम सुरू आहे। यात अजून कुणी अडकलंय का याचा शोध अग्निशमन दल घेतंय। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, साधारण कितीच्या सुमारास ही आग लागली? आग नेमकी कशामुळे लागली आणि काही जीवितहानी झाली आहे का? काय अपडेट? धारावीतील अशोक मिल कंपाऊंड मध्ये अगदी पहाटे 3:45च्या दरम्यान ही आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। अतिशय दाटीवाटीचा हा भाग आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही आग पसरल्याचं पहिल्या टप्प्यामध्ये पाहायला मिळालेलं होतं। परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत ही आग आता आटोक्यात आणलेली पाहायला मिळते। 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आलेल्या होत्या। तसेच या संपूर्ण घटनेमध्ये जे 6 जखमी आहेत त्यांच्यावरती नजीकच्या सायन रुग्णालयामध्ये उपचार सध्या सुरू आहेत। कुलिंग ऑपरेशनला आता सुरुवात झालेली आहे। तातडीनं ही आग नियंत्रणात आणण्यामध्ये यश आलेलं आहे। जखमींवरती उपचार सद्यस्थितीमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सुस्मिता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तुळजाभवानी चरणी भक्तांनी